नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे की BAMS ची काउन्सिलिंग ज्याला आपण आयुष काउन्सिलिंग म्हणतो, ज्याच्यात BAMS, BHMS आणि BUMS जे ते इन्व्हॉल्व्ड राहतं. तर ते एक्झॅक्टली कधीपासून स्टार्ट होणार आहे, त्याची स्टार्टिंग डेट काय आहे आणि ते होणार पण आहे की नाही. तर सर्व काउन्सिलिंग होतात, कोणतीच काउन्सिलिंग दरवर्षी रद्द होत नाही. फक्त एक त्याच्यात काय नुकसान होणार आहे ते म्हणजे की जे पण कॉलेजेस असतात जे लेट स्टार्ट होतात त्यांचं ॲकॅडमिक सेशन पण खूप लेट स्टार्ट होतं. तर ऑब्व्हियसली थोडं ॲकॅडमिक सेशनमध्ये आपला नुकसान होणार आहे, बस तेवढंच. बाकी तर काउन्सिलिंग दरवर्षी होते, पण ह्यावेळेस खूप जास्त लेट झाली आहे. ती पण का बरं ते आपण समजून घेऊया की आयुष काउन्सिलिंग एक्झॅक्टली कधी स्टार्ट होतं आणि कधीपर्यंत स्टार्ट होईल ते मी तुम्हाला लास्टपर्यंत नक्की सांगेल. फक्त आपण जी पूर्ण प्रोसेस आधी ते बघून घेऊ, कारण तुम्हाला मग खूप जास्त चांगल्या पद्धतीने समजेल आणि खूप डिटेलमध्ये समजेल. अजून एक गोष्ट मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे. इन केस जर तुमचं फक्त क्वालिफाईंग क्रायटेरियामध्ये तुम्ही फक्त एलिजिबल आहात नीटमध्ये किंवा तुमचा स्कोर 144+ आहे, जनरल कॅटेगरी जी आहे त्याचं तुम्ही क्वालिफाय करताय क्रायटेरिया, जर तुमचं 144 ते 300पर्यंत स्कोर असेल तर तुम्हाला खूप चांगलं ऑप्शन मी घेऊन आली आहे. तुमच्यासाठी एक खूप चांगला पर्याय घेऊन आली आहे. आणि इन केस जर तुम्ही ठरवत असणार की मला ह्या वर्षी जे BAMS कंप्लीट करायचंच आहे, मला BAMS पूर्ण म्हणजे BAMS यावर्षी तर करायचंच आहे, तर तुम्हाला कोणता ऑप्शन सुटेबल राहील आणि कोणता ऑप्शन तुमच्यासाठी योग्य राहील ते मी तुम्हाला नक्की सांगेल. फक्त व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आधी मी तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटीज हा एक ऑप्शन सांगून देते, नंतर मी तुम्हाला अजून एक सांगेल जे की कमी बजेटमध्ये आणि खूप चांगले कॉलेजेस तुम्हाला भेटतील आणि तुमची डिग्री पण कंप्लीट होईल. आता आपण बघूयात सर्वात आधी AACचं काय अपडेट आहे. AACने त्यांचं जे सेशन आहे ते चेंज केलं आहे, ते अपडेट केलं आहे. म्हणजे त्यांचं असं मत असतं जेव्हा AACC अपलोड करते नवीन सेशन किंवा अपडेट करते तर त्याच्याने आपण हे समजू शकतो की जे AACची काउन्सिलिंग आहे ती लवकरच स्टार्ट होणार आहे. आता MCCच्या फर्स्ट किंवा सेकंड राऊंड संपल्यानंतर जे काउन्सिलिंग आहे आपलं म्हणजे कोणतं AACचं ते स्टार्ट होतं. मी तुम्हाला इथे नीट समजवते. आता हे जे काउन्सिलिंग आहे MCCचं याचा ऑलरेडी फर्स्ट राऊंड झालेला आहे. फर्स्ट राऊंडचा रिझल्ट पण येऊन गेला आहे. आता आपण कधीपर्यंत वाट बघावी. MCCचं फर्स्ट राऊंडच्या अलॉटमेंटची डेट जी आहे म्हणजे रिपोर्टिंग टाईम जो दिलेला राहतो ना, इन शॉर्ट म्हणजे ज्या टाईममध्ये तुम्ही कॉलेजला जाऊन रिपोर्ट करू शकतात, ॲडमिशन घेऊ शकतात, अपग्रेडेशन करू शकतात, तो जो टाईम आहे त्या टाईम झाल्यानंतर जेव्हा सेकंड राऊंडची स्टार्टिंग असते, जेव्हा सेकंड राऊंड होत असतो तेव्हा AACचं अपडेट होतं. तेव्हा AACC किंवा तेव्हा जे काही स्टेट काउन्सिलिंग आहे फॉर BAMS BHMS ते स्टार्ट होत असतात. सर्वात आधी जसं MCC काउन्सिलिंग स्टार्ट होतं फॉर ग्रुप A ज्याला आपण MBBS आणि BDS म्हणतो, तसंच आपल्या BMSमध्ये आपल्या ग्रुप B मध्ये होत असतं AACCC. हे AACCC मध्ये काय राहतं आता जसं MCC मध्ये जिपमर, एम्स, डीम्ड युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, गव्हर्नमेंट 15% कोटा तसं राहतं. तसंच AACCC मध्ये पण 15% गव्हर्नमेंट कोटा राहतो आणि सर्व जे डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत ते अवेलेबल राहतात, ते प्रेझेंट राहतात. इन केस जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटीमधून BAMS करायचं आहे कारण तुमचा स्कोर खूप कमी आहे, तर तुम्ही AACCला रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. तुम्हाला सर्व जे ऑप्शन्स आहे तुमचे इथंच आहे. आता खूप लोक ज्यांचं मेरिट कमी म्हणजे मेरिटनुसार मार्क्स कमी, तर ते लोक AACCचीच वाट बघत असतील किंवा स्टेट काउन्सिलिंगची वाट बघत असतील. आता AACCचं शेड्यूल आल्यानंतर त्याचं फर्स्ट राऊंड झाल्यानंतर आपले जे स्टेट काउन्सिलिंग आहे ते स्टार्ट होत असतात. स्टेट काउन्सिलिंग म्हणजे काय, महाराष्ट्राचा वेगळा कोटा, MPचा वेगळा कोटा. आता MPचं पण जे शेड्यूल आहे ते अपडेट झालं आहे, म्हणजे MPची पण जी साईट आहे ती अपडेट झाली आहे. ती पण मी तुम्हाला लास्टला दाखवेल आणि मी तुम्हाला सर्व एक्सप्लेन करेल. पण त्याच्या आधी आपण बघूया की AACCमध्ये अजून तरी काहीच अपडेट नाही आहे. तर आपल्याला एवढं तर माहीत पडतं की आता यांनी अपडेट केलं आहे तर लवकरच काही ना काही येईल, शेड्यूल पण येऊन जाईल. आता आपण बघू MPची काउन्सिलिंग. हे सर्व मी तुम्हाला ऑनलाईन सर्व लाईव्ह दाखवते, कारण नंतर तुम्हाला काहीच डाऊट नको राहायला किंवा नंतर काहीच शंका तुमच्या मनात राहायला नको. आता ही जी आहे ही आहे MPची काउन्सिलिंग. आता आपल्याला दिसतंय की MPची काउन्सिलिंग पण अपडेट झाली आहे. MPच्या साईडने फायनली कालच अपडेट केलं आहे. 25-26 सेशन आपल्याला दिसतंय. परवापर्यंत काल सकाळपर्यंत मी बघितलं तर इथं काहीच नव्हतं, पूर्ण ब्लँक होती ही पूर्ण साईट आणि तिथं फक्त 24-25 दिसत होतं. आता आपल्याला फायनली 25-26 दिसतंय.
तर आता आपण बघूया की हे जे आहे ना, आपल्याला जर इन केस रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपला मार्क्स जस्ट क्वालिफाईंग क्रायटेरियाला पार करतो आहे, तर आपण कुठलं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे? आपण MP स्टेटचं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. आपण ऑल इंडिया कोटा नाही केलं पाहिजे. का? कारण ऑल इंडिया कोटाचं कट ऑफ खूप हाय राहतं आणि MP स्टेटचं कट ऑफ खूप कमी राहतं. म्हणून आपण कधी पण MP स्टेटचं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. याच्यावर रजिस्ट्रेशन करताना आपल्याला आधी काउन्सिलिंग शेड्यूल माहीत पडेल. काउन्सिलिंग शेड्यूल अजून तरी काहीच नाही आहे, पूर्ण ब्लँक आहे. अजून तर काहीच आलं नाही जसं तुम्ही बघताय. तर हे आल्यानंतरच आपल्याला समजेल की आपल्याला पुढे काय करायचं आहे. आता मला तुम्हाला जी गोष्ट समजवायची होती ती ही आहे की इन केस जर तुमचं फक्त क्वालिफाईंग क्रायटेरिया असेल तर मी तुम्हाला खूप चांगली बातमी देते. तुम्हाला एक गुड न्यूज देते की तुमचा नंबर लागू शकतो. आणि तुमचा नंबर कोणीतरी स्वतः थ्रू पण तुम्ही लावू शकतात, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की कोणतरी काउन्सिलर अप्लाय करा. तर काउन्सिलर किंवा कोणत्यातरी काउन्सिलर थ्रू जा, म्हणजे कोणताच प्रॉब्लेम होत नाही. MP मध्ये ना खूप फसवणूक होते BMS सीटसाठी. खूप लोक म्हणतात की तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही तुमचं सीट जे आहे ते म्हणजे सीट डोनेशन त्याला म्हणतो आपण, की तुम्ही आम्हाला सीट डोनेशन द्या, म्हणजे 50,000 द्या, आम्ही तुमची सीट बुक करून ठेवू. सीट बुकिंगचं तिथं खूप जास्त क्रेज आहे, माहीत नाही का बरं. म्हणजे सीट बुकिंग करून ठेवू असं ते म्हणतात आणि ते म्हणतात की ते तुम्हाला फुल गॅरंटी देतील. ते तुम्हाला 100% सांगतील की आम्ही तुमचं सीट बुक करून ठेवू. नंतर असे एक्सपिरियन्स येतात ना, माझे बाकीचे जे लास्टला स्टुडंट्स आले होते ना माझ्याकडे पेड काउन्सिलिंगसाठी, ते मला हे सांगायचे की तिथं काही एजंट्स होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमची सीट बुक करून देऊ, आणि नंतर हे माहीत पडलं की ती सीट त्यांना नंतर भेटलीच नव्हती. ज्या दिवशी ते गेले, जेव्हा कॉलेज ऑलमोस्ट स्टार्ट झाले होते सर्व, तेव्हा ते त्या कॉलेजला गेले. त्या कॉलेजला त्यांनी विचारलं की आमची सीट इथं आहे का, इथं बुक झाली आहे, कन्फर्म असेल तुम्ही बघा. तर त्या कॉलेजवाल्यांनी सांगितलं की तुमचं कोणतंच राऊंड थ्रू इथं तुमच्या नावाची कोणतीच सीट नाही आहे. तर कधी पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की कधी पण सीट बुकिंगच्या लफड्यात पडू नका. जर इन केस तुम्हाला पडायचं तर तुम्ही पडू शकतात, कारण कधी कधी किती पण सांगून ना जे करायचं असतं तेच करतात बाकीचे. तर तुम्ही 50,000 पण देऊ शकतात. बाकीचे नॉर्मल जी काउन्सिलिंग फीज आहे ती पण 50,000 घेतात. पण मी जर तुमची काउन्सिलिंग करेल, जर तुम्ही आमच्यासोबत जॉईन होणार, आमच्या एक्सपर्टसोबत जॉईन होणार आणि तुम्ही जर आमची पेड काउन्सिलिंग घेणार, तर आमची खूप कमी फीज आहे, खूप कमी, 50,000हून तरी खूप कमी आहे. आमची जेवढी महाराष्ट्राची काउन्सिलिंग फीज आहे ना, त्याच्या फक्त 1-2% जास्त फीज आहे आमची. बाकी काहीच डिफरन्स नाही आहे. थोडीफारच आम्ही फीज ठेवली आहे MP काउन्सिलिंगची, ते पण तुमच्यासाठी की तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटलं पाहिजे. त्यात आम्ही स्वतः म्हणजे आमचा पूर्ण जो ग्रुप होता ते आम्ही स्वतः आमच्या खर्चाने 7 दिवस MP फिरलो आहे. MPचे सर्व कॉलेजेस बघितले, इन्क्लुडिंग भोपाल, इंदोर प्लस बालाघाट. ते सर्व जे कॉलेजेस आहेत ते आम्ही सर्व बघितले. सर्व कॉलेजेसमध्ये काय काय फॅसिलिटीज आहे, मुलींसाठी सेफ्टी आहे की नाही, हॉस्टेल कुठे, मध्ये की बाहेर आहे, कॅम्पस कसं आहे, तिथलं एज्युकेशन कसं आहे, टीचिंग कसं आहे, लेक्चर्स होत आहे की नाही, तिथला पेशंट फ्लो कसा आहे, हॉस्पिटल अटॅच्ड आहे की नाही, हे सर्व गोष्टी आम्ही स्वतः जाऊन बघितलं आहे. आणि तिथं एक दिवस एक कॉलेजला दिला आहे आणि तिथली सर्व इन्फॉर्मेशन काढली आहे. म्हणून जर तुम्ही आमच्याकडे पेड काउन्सिलिंग घेत असाल तर आम्हाला हेच वाटेल की तुम्हाला तुमच्या प्रकारे तुमच्या मार्क्सच्या हिशोबाने एक बेस्ट कॉलेज भेटावं. आणि जे बेस्ट कॉलेज जे आम्ही बघितलं आहे ते सर्व चांगलेच कॉलेज आहे. आता खूप काही असं होतं की आपल्याला काउन्सिलर सांगतो की हे कॉलेज खूप चांगलं आहे, पण आपण तिथे जातो आणि तिथे जाऊन आपल्याला समजतं की अरे त्या कॉलेजमध्ये तर काहीच नाही आहे आणि त्या कॉलेजमध्ये टीचिंग पण होत नाही, फक्त एक काहीतरी ॲडमिशन घ्यायचं म्हणून ॲडमिशन घेऊन ठेवलं आहे तिथं मुलांनी. असे पण रिस्पॉन्सेस असतात. अशी फसवणूक नको व्हायला म्हणून आम्ही स्वतः गेलो होतो लास्ट इयर कॉलेज बघायला. त्याच्या 3 वर्ष आधी पण आम्ही गेलो होतो. लास्ट इयर हे बघायला गेलो होतो की तिथं काही चेंजेस झाले की नाही झाले. तर खूप सारे चांगले कॉलेजेस पण ॲड झाले आणि खूप कॉलेजेसमध्ये खूप डेव्हलपमेंट पण झाली आहे. तर ते आम्ही तुम्हाला सजेस्ट करू. आम्ही चॉईस फिलिंग आम्ही स्वतः करतो, रजिस्ट्रेशन आम्ही स्वतः करतो. नंतर तुमचं जे काही प्रॉब्लेम्स असेल ते आम्ही स्वतः सॉर्ट आउट करू. फक्त तुम्हाला जायचं कुठे, तुम्हाला फक्त तिथं जे काही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असतात त्या व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला स्वतः जावं लागेल. त्यात पण जे सर्व आमची टीमअप आहे, म्हणजे तुमचे जर महाराष्ट्राचे खूप सारे लोक सोबत आले तर आम्ही सोबत बंच करतो त्यांचा आणि पूर्ण अलॉटमेंट एकाच ठिकाणी देतो आणि सर्वांना एकाच ठिकाणी पाठवतो, कारण काहीच प्रॉब्लेम नंतर नको यायला. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पण तुमच्यासोबत सर्व महाराष्ट्राचे लोक राहतील, तरी तिथं पण तुम्हाला काही जास्त प्रॉब्लेम नाही येणार. जर तुम्हाला आमची काउन्सिलिंग घ्यायची असेल MPची, तर तुम्ही फक्त व्हॉट्सअप करा MPBMS कुठे 82
हा आमचा नंबर आहे 8275518480. या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात. या नंबरला व्हॉट्सअप करून तुम्हाला फक्त सांगायचं आहे की MPBMSमध्ये आम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे किंवा MPBMS एवढाच मेसेज करा. आमचं जे काही एक्सपर्ट्स आहे तुम्हाला QR कोड सेंड करतील. जेवढी काही शिल्लक फीज असेल ती तुम्ही पे करायची आणि नंतर तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये ॲड होऊन जाणार किंवा तुम्ही आमच्याशी जोडून जाणार आणि आम्ही त्याच्या पुढे सर्व जे काही नंतर डेट्स वगैरे येतील, सर्व नोटिसेस येतील, सर्व जो फॉलोअप येतो आम्ही तुमच्यासोबत घेऊ. आम्ही स्वतःच तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतो. तुम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करायची गरज पडू देत नाही. आम्ही आधीच तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आहे ती प्रोव्हाइड करतो आणि रजिस्ट्रेशनसाठी आम्ही स्वतः तुम्हाला कॉल करू. तुम्हाला तेवढं सांगावं लागेल. फक्त आम्ही एक मेसेज टाकतो की ह्या वेळेला तुम्ही कॉल करा. तेव्हा तुमचा कॉल येतो आणि आम्ही तुमच्याशी सर्व जे ते इन डिटेल बोलून घेतो. आम्ही कधीच घाईघाई करत नाही. आणि आमच्याकडे ना एक म्हणजे लिमिटेड सीट्स असतात. तर लिमिटेड सीट्समध्ये काय होतं की आम्हाला सर्व स्टुडंट्सकडे इंडिव्हिज्युअली लक्ष देता येतं. 1-to-1 काउन्सिलिंग आम्हाला करता येते. 1-to-1 सेशन्स करता येतात त्यांच्यासोबत. म्हणून आम्ही खूप कमी लिमिटेड सीट्स घेतो. म्हणून त्या सीट्स लवकरात लवकर फुल पण होतात. आता तुम्हाला जर काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता मेसेज करा लगेच. कारण एकदा जेव्हा MPBMS काउन्सिलिंग स्टार्ट होते ना तेव्हा बिलकुल वेळ नाही राहत आणि तेव्हा सीट्स ऑलरेडी फुल होऊन गेलेल्या राहतात. जेव्हा लोकांना समजतं ना की अरे आता अपडेट झाली आहे साईट तर आता लगेच जे ते काउन्सिलिंग स्टार्ट होईल तेव्हाच लोकांचे मेसेजेस यायला स्टार्ट होतात आणि तेव्हाच जे ते लिमिटेड सीट्स जे ते चालू जातात. म्हणून जर तुम्हाला MPमध्ये BMS करायचं असेल तर लवकरात लवकर करा. जर तुम्हाला डाऊट असेल की आम्ही करावं की नाही तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. जर तुमचे मार्क्स तुम्ही एलिजिबल असणार 144+, जनरलचा जो कॅटेगरी कट ऑफ आहे तो तुम्ही जर पार करत असणार तर तुमचा नंबर लागतो आहे. BMSला आम्ही लावून देऊ. पण तरी जर तुमचे 250 किंवा 300 अराउंड पण स्कोअर असेल, 300 अराउंड किंवा 305 310 काही स्कोअर असेल तर तुम्ही नक्की MPBMSचं रजिस्ट्रेशन करा. एक सेफ ऑप्शन हातात राहू द्या. जर तुम्हाला नसेल समजत की दोघी काउन्सिलिंग कसं करायचं महाराष्ट्राचं पण आणि MPचं पण तर तुम्ही आमच्याशी कनेक्ट करा. आम्ही तुम्हाला खूप सेग्रिगेटेड वेमध्ये समजून देऊ. तुम्हाला सर्व इन डिटेल समजून देऊ आणि तुमची जी काही जबाबदारी आहे म्हणजे एक चांगलं कॉलेज भेटण्याची ते महाराष्ट्रात असो का MPमध्ये असो ती आमची आहे. ते आम्ही तुम्हाला खूप चांगलं कॉलेज तुम्हाला देऊ आणि सर्व तुमचं नीटनेटकपणे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होईल ते सर्व नीट होईल. ॲडमिशनपर्यंत तुमची जबाबदारी आमची राहील. आम्ही तुम्हाला पूर्ण फॉलोअप करू. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आमचं ते ऑनच आहे. तर तुम्ही काही पण डाऊट तिथं विचारू शकतात. आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर MPBMS लगेच टेक्स्ट करा. इथं एक गोष्ट तर क्लिअर आहे की आपल्याला इतका कमी स्कोअर आहे तर महाराष्ट्रात तर नंबर लागणं अशक्य आहे. तर इनकेस जर तुमचा स्कोअर 250 to 300 असेल आणि तुम्हाला वाटत असेल 300ला तर ठीक आहे 300पर्यंत येऊ शकतो कट ऑफ. पण मग जर 250 आणि तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्रात प्रायव्हेटमध्ये लागून जाईल तर आम्ही काय MP ऑप्शन ठेवावं तर नाही. तुम्ही बिलकुल असं काही म्हणजे विचार ठेवू नका. ठेवू शकतात. लास्ट राऊंडला स्टे वॅकन्सीला काही पण होऊ शकतं. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही एक सेफ ऑप्शन जे MP ते हातात ठेवावं. कारण जर तुम्ही लास्ट राऊंडला IQ कोटामध्ये अप्लाय करत असणार तर IQ कोटामध्ये जी फीस जाते ती खूप जास्त जाते. म्हणजे इन केस जर कोणत्या कॉलेजची फीस जर असेल 2 लाख पर इयर कोणत्या प्रायव्हेट कॉलेजची तर ते 3 पट म्हणजे 3 पट आपल्याला IQ कोटामध्ये फीस भरावं लागते. 2 × 3 म्हणजे 6 लाख आपल्याला पर इयर भरावं लागतील. तर 6 लाख पर इयर भरायपेक्षा MPमध्ये जो पूर्ण बजेट आहे पूर्ण बजेट आपला जातो 15 लाखापर्यंत ते 20 लाखापर्यंत. 20 लाखापर्यंत इतका तर काही पोहोचत नाही. 15 किंवा 18 लाखापर्यंत पोहोचतो. आणि जर तुम्ही महाराष्ट्रात IQ कोटामध्ये करत असणार तर ते 30 लाखापर्यंत बजेट पोहोचून जातो. जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील डिग्री कंप्लीट करायची असेल कमी बजेट असेल आणि कमी स्कोअर पण असेल तर तुमच्यासाठी MP हे बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही MPमध्ये जे काही BMSची डिग्री असेल ती कंप्लीट करावी. MPचं रजिस्ट्रेशन एक सेफ साईडला करून ठेवावं. आणि तुम्ही म्हणत असाल की महाराष्ट्रात लागला तर काय महाराष्ट्रात लागला तर एकदम चांगली गोष्ट आपण MPचं कॉलेज सोडू शकतो. पण एक ऑप्शन तरी हातात राहू दे. कारण शेवटी असं होतं की नंतर काहीच आपल्याकडे उरत नाही आणि नंतर आपल्याला दुसरं कुठेतरीच ॲडमिशन घ्यावे लागते किंवा 1 वर्ष जो आहे तो आपला वाया जातो. म्हणून असं काही वेळ येऊ नये. तर कमी बजेट असेल तर काहीच हरकत नाही आहे. MPमध्ये तुमचं ॲडमिशन होऊन जाईल आणि डिग्री पण कंप्लीट होऊन जाईल. जी एक्सपेक्टेड डेट राहील MPची BMSची स्टार्ट व्हायची किंवा AACCची ती अराउंड होऊ शकते 27 ऑगस्टपासून आय गेस जे काउन्सिलिंग आहे BMSसाठी ते स्टार्ट होऊन जाईल. म्हणजे ग्रुप Bसाठी ते स्टार्ट होऊन जाईल. AACCवर स्टेट काउन्सिलिंग नंतर स्टार्ट होते त्याचं आपण काही म्हणू शकत नाही. त्याचं सप्टेंबरमध्येच होईल. आधी वाटत होतं की ऑगस्टमध्ये होईल पण जेवढं MCCने एक्सटेंड केले ना त्याच्यानंतर तर आपण हेच म्हणू शकतो की जी स्टेट काउन्सिलिंग आहे ती सप्टेंबरमध्येच होईल. पण आता आपण AACCचं हे एक्सपेक्ट करू शकतो की ही डेट किंवा अराउंड 27 राहू शकते.
तर तुम्ही आता काहीच चिंता करू नका, फक्त एक चांगला काउन्सिलर शोधा. रजिस्ट्रेशनसाठी जर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करणार तर आम्ही रजिस्ट्रेशनचा फॉर्म आताच देऊन देऊ, तो तुम्हाला भरून द्यायचा आहे. नंतर तुमचं पूर्ण रजिस्ट्रेशन आम्ही करू. तुम्हाला चॉईस फिलिंगच्या आम्ही आत्ताच जे कॉलेजेस आहे ते सर्व देऊन देऊ, म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट बनवायला सोपं होऊन जाईल आणि तुम्ही प्रेफरन्स लिस्ट लगेच बनवून आम्हाला देऊन द्याल. नंतर आम्ही तुमची चॉईस फिलिंग करू. म्हणजे कसं आहे, जर तुम्हाला कॉलेज पण बघायचे असतील इन केस, तर तुमच्या स्कोअरला तुम्हाला कोणतं कॉलेज लागतं ते आम्ही तुम्हाला सांगू, तर तुम्ही ते जाऊन बघू तरी शकतात या वेळमध्ये, या उरलेल्या वेळामध्ये. तर ॲटलिस्ट टाईम वेस्ट करण्यापेक्षा तर काहीतरी चांगलं की आपण कुठेतरी टाईम इन्व्हेस्ट करावं, किंवा MP मध्ये फिरून या, तिथं कॉलेजेस बघा, तिथं कसं काय फॅसिलिटीज आहे ते सर्व बघा. जर मुलगी असेल तर हॉस्टेल बघा, की हॉस्टेल बाहेर की आते, कारण खूप सारे कॉलेजेस आहेत ज्यांचं हॉस्टेल नाही आहे. जसं वीणावादिनीचं पण हॉस्टेल नाही आहे, त्याची फीस खूप कमी आहे आणि त्याचं हॉस्टेल जे आहे ते लांब आहे. तसंच बाकीचे कॉलेजेस आहेत, जसं फॅकल्टी ऑफ आयुर्वेद आहे, फॅकल्टी ऑफ आयुर्वेदाचं अजून तरी हॉस्टेल नाही आहे. त्यांचं हॉस्टेल जे आहे ते मेन ब्रांचला आहे, म्हणजे मानसरोवरला आहे, भोपाळला, आणि त्यांचं कॉलेज आहे सिहोरला. तर ह्या गोष्टी तुम्ही बघून घ्या कॉलेजला जाताना, किंवा कॉलेजला जाऊन एकदा चेकआउट करा आणि मला कळवा. आणि मी तुम्हाला सर्व जे लिस्ट देईल तेवढेच तुम्हाला कॉलेजेस बघायचे, त्याच्याहून जास्त बघू नका, कारण त्याच्याहून जास्त जे कॉलेजेस आहेत त्यांचा कट ऑफ खूप जास्त राहील, तिथे तुमचा नंबर लागणार नाही, तर उगाच फेरी मारून वाया जाईल. थँक्यू एव्हरीवन.